नमस्कार. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. सध्या सातारा, वडोज, विटा, सांगली, कोल्हापूर, निप्पाणी, रपकई-बनट्टी आणि इकडे सौंदत्ती हुबळी परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. आणि कर्नाटक साईडला तर मुसळधार पाऊस पडत आहे. अहमदनगर, बीड, जामखेड आणि बार्शी काही परिसरात पावसाची तयारी आता सुरुवात झालेली आहे. सध्या हलक्या पावसाचे ढग तयार झालेले दिसून येतात. नागपूर, कोंडली, उमरेड, भंडारा, वार्धा, माकोना ह्याही परिसरात पावसाचा ढग निर्माण झालेला आहे आणि तोही परपळून पाऊस पडायची शक्यता आहे. एकंदरीत पाहता पवळीव आणि गडगडाटी पाऊस आहे सर्वत्र. इकडे देसाई, गंज, गोंदिया ह्या उद्दुर्ग ह्या छत्तीसगडच्या साईडला सुद्धा बऱ्यापैकी पावसाने म्हणजे बळ केलेलं दिसून येत आहे. एकंदरीत पाहता हा पट्टा सांगली, सातारा, अकलूज, गोकाक, बागलकोट, हुबळी, कोप्पल, दावणगिरी हे कर्नाटकमधनं लांब सडा असा पट्टा आहे आणि तिथं मुसळधार पाऊस तयार होत आहे आणि पडत पण आहे. शेवटला तुम्ही पाहाच द्या. 24 तास पाहायला गेलं तर अहमदनगर, बीड, अकलूज, सोलापूर, सांगली, विजयपूर, गोकाक, बागलकोट, हुबळी, कोप्पल, शिर्शी, पुणे, दापोली, सातारा परिसर, कापसी, कराम, गुंडम, बिजापूर, चंद्रपूर, आदिलाबाद, उमरेड, वारूड ह्या परिसरात थोडंसं म्हणजे मध्यम ते जोरदार किंवा एका ठिकाणी 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. अकोला, सोलापूर, सांगली, विजयपूर, हुबळी या भागात जोरदार ते अतिशय सांगलीच्या पूर्व भागातून जोरदार पाऊस आहे. हुबळी व कोप्पल या भागातून जोरदार पाऊस आहे. उद्या थोडासा पावसाचा जोर कमी तरीसुद्धा ह्या भागात पावसाचा जोर टिकून आहे. सांगली, सोलापूर आणि ह्या पट्ट्यात छत्रपती संभाजीनगर, बीड ह्या भागात आणि कर्नाटकात पावसाचा उद्या जोर टिकून राहणार आहे. अजून जरी चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या. आता सध्याला जी कर्नाटक साईडला पाऊस पडताना दिसतोय, वादळी पाऊस आहे, गडगडाटी जोरात गडगडाट आहे यात आणि मुसळधार पाऊस तिथं सध्या चालू आहे. आता तुम्हाला दिसते स्क्रीनवरती आता दिसत आहे त्या ह्या पद्धतीने मुसळधार असा पट्टा धरून वादळी